आज वेगवेगळे ट्रेंड्स बाजारात फिरतायत. मग कोणी गणपती हिरोच्या रूपात आणतंय, कोणी एखाद्या नेत्याच्या रूपात आणतंय, अगदी कार्टूनच्या रूपातल्या गणपतीच्याही मूर्ती वेगवेगळ्या स्टॉल्सवर आज उपलब्ध आहेत. मग या मूर्ती आपण मखरात आणून बसवणार, त्यांची पूजा करणार का? लक्षात घ्या, हे व्रत आहे. हा उत्सव नंतर झालाय, मुळात याची चौकट एका व्रताची आहे. आणि व्रतामध्ये जेव्हा एखाद्या देवतेची तुम्ही पूजा करता तेव्हा त्या देवतेचं शास्त्रामध्ये सांगितलेलं जे ध्यान आहे त्यानुसारच त्याच रूपात त्याची पूजा होणं अत्यावश्यक आहे. दुसऱ्या देवतेच्या रूपातही गणपतीची पूजा करणं योग्य नाही. आपण कल्पना करूया, एखादा आपला अगदी जीवश्च कंठस्थ मित्र आपल्या घरी आला. आता त्या जीवश्च कंठस्थ मित्राला पाहून आपल्याला दुसऱ्या एखाद्या मित्राची आठवण झाली आणि तो जसा ड्रेस घालून येतो तसा तू घालून ये, त्याचं रूप तू घेऊन ये, मग तुला मी घरात घेतो, मग तुझं आदरातिथ्य करतो, असं आपण करतो का? तसंच जेव्हा गणपती बाप्पाला आपण घरी आणतोय तेव्हा ती मूर्ती गणपतीच्याच रूपात असणं अपेक्षित आहे. ती शंकरांच्या, विष्णूच्या, कृष्णाच्या, देवीच्या किंवा अगदी साधू संतांच्या, महापुरुषांच्या रूपात, मग कोणी स्वामी समर्थांच्या, शंकर महाराजांच्याही रूपात घडवलेल्या मूर्ती आणताय. पण ही पूजा त्या सत्पुरुषांची होणार नाही का? त्यामुळे आपल्याला हे व्रत गणेश व्रत म्हणून साजरं करायचं आहे. त्यामुळे मूर्ती ही गणेशाची जशी शास्त्रात सांगितले तशी असावी, हे भान आपण बाळगायला हवं.